नमस्कार मंडळी. कायद्याच्या जगात ना काही शब्द असे असतात जे आपण सारखे ऐकतो, पण त्यांचा नेमका अर्थ काय हे आपल्याला माहीत नसतं. आज आपण अशाच एका शब्दाबद्दल बोलणार आहोत. तो शब्द आहे टॉर्ट. चला एक गंमतशीर पण तितकीच महत्वाची परिस्थिती इमॅजिन करूया. समजा तुमच्या शेजाऱ्याचा ड्रोन उडत उडत थेट तुमच्या बागेत आला आणि तुमच्या लाडक्या बक्षीस जिंकलेल्या गुलाबाच्या झाडावरच क्रॅश झाला. झाडाचं झालं नुकसान. आता बघा, हे काही क्रिमिनल ॲक्ट नाही, म्हणजे गुन्हा नाही, आणि तुमच्यात काही करार वगैरे पण झालेला नाहीये. मग आता काय? अशा वेळी कायदा आपली मदत कशी करू शकतो? तर याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे टॉर्ट या एका कायदेशीर संकल्पनेमध्ये. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हा टॉर्ट प्रकार नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टॉर्ट म्हणजे एक सिव्हिल रॉंग, म्हणजेच दिवाणी चूक. म्हणजे बघा, हे असं कृत्य आहे जे गुन्हा नाहीये किंवा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन नाहीये, पण त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या प्रॉपर्टीला नुकसान पोहोचतं. खरं तर हा कायदा आपल्याला सांगतो की समाजात वावरताना आपण एकमेकांप्रती काहीतरी कर्तव्य बाळगलं पाहिजे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या शब्दाच्या मुळातच त्याचा अर्थ दडलाय. टॉर्ट हा शब्द आलाय लॅटिन टॉर्टम या शब्दावरून. आणि टॉर्टमचा अर्थ काय होतो माहितीये? पिळवटलेलं किंवा वाकडं कृत्य. म्हणजे जे सरळ नाही ते वाकडं आहे, एक चुकीचं काम. हा एक शब्द जरी लक्षात ठेवला ना, तरी टॉर्ट म्हणजे काय हे समजायला खूप सोपं जात. पण मग प्रत्येक चुकीच्या गोष्टीला आपण टॉर्ट म्हणू शकतो का? नाही. कायद्याच्या भाषेत एखादं कृत्य टॉर्ट आहे हे ठरवण्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची पूर्तता व्हावी लागते. चला पाहूया त्या दोन मुख्य अटी कोणत्या आहेत. तर टॉर्टसाठी एक सोपी रेसिपी आहे असं समजूया. यात दोन मुख्य घटक लागतात. पहिला म्हणजे एक चुकीचं कृत्य, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य मोडलं. आणि दुसरा घटक म्हणजे कायदेशीर नुकसान, म्हणजे त्या चुकीच्या कृत्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या कायदेशीर हक्काचं उल्लंघन झालं. जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र येतात तेव्हाच त्याला आपण टॉर्ट म्हणू शकतो. आता इथे टॉर्ट कायद्यामध्ये एक खूपच इंटरेस्टिंग आणि थोडासा गोंधळात टाकणारा ट्विस्ट आहे. तो म्हणजे झालेलं नुकसान आणि कायदेशीर इजा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो, हे खरंय. प्रत्येक नुकसानीला कायदा इजा मानत नाही. कसा ते पाहूया. हा फरक समजून घेण्यासाठी ना कायद्यात दोन लॅटिन मॅक्झिम्स किंवा सूत्र वापरली जातात. आता ही नावं ऐकून घाबरू नका. डॅमनेम सायने इंजुरिया आणि इंजुरिया सायने डॅमनम. हे थोडं क्लिष्ट वाटेल, पण आपण दोन प्रसिद्ध केसेस बघितल्या की हे कोड अगदी चुटकीसरशी सुटेल. चला तर त्या केसेसकडे वळूया. तर ही आहे ग्लॉसेस्टर ग्रामर स्कूलची केस. यात काय झालं माहितीये? एका शाळेसमोर दुसरी शाळा उभी राहिली. साहजिकच स्पर्धेमुळे पहिल्या शाळेला फी कमी करावी लागली आणि त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. पण कोर्टाने काय सांगितलं? कोर्ट म्हणालं की जरी तुमचं नुकसान झालं असलं तरी तुमच्या कायदेशीर हक्काचं उल्लंघन झालेलं नाही, कारण निरोगी स्पर्धा करण्याचा हक्क सगळ्यांना आहे. आणि यालाच म्हणतात डॅमनम सायने इंजुरिया, म्हणजे डॅमेज झालं पण लीगल इंजुरी नाही, त्यामुळे नुकसान भरपाई मिळाली नाही. आणि हेच तत्त्व या केसमध्ये अधोरेखित झालं. म्हणजे काय? तर केवळ नुकसान झालं, पैसे बुडाले म्हणून कोर्टात जाता येत नाही. कायद्याच्या संरक्षणासाठी तुमच्या कायदेशीर हक्कावर गदा आलेली असली पाहिजे. हेच आहे डॅमनम सायने इंजुरियाचं सार. आता याच्या अगदी उलट एक केस पाहूया. ॲशबी विरुद्ध व्हाईट. इथे एका निवडणूक अधिकाऱ्यानं एका पात्र मतदाराला त्याचं मत नोंदवण्यापासून रोखलं. कोर्टाने निकाल दिला की कारवाई करता येईल. का? कारण इथे त्या व्यक्तीच्या मतदानाचा कायदेशीर हक्काचं उल्लंघन झालं होतं, भलेही त्यामुळे प्रत्यक्ष नुकसान काहीच झालं नाही. आणि यालाच कायदा म्हणतो इंजुरिया सायने डॅमनम, म्हणजे लीगल इंजुरी झाली पण प्रत्यक्ष डॅमेज नाही. थोडक्यात काय? तर जिथे तुमचा हक्क आहे तिथे त्या हक्काच्या उल्लंघनावर उपायसुद्धा आहे. ओके, तर आता आपल्याला टॉर्ट म्हणजे काय आणि त्यातले बारकावे काय आहेत हे कळलंय. पण मग एक प्रश्न येतोच की हा टॉर्ट, गुन्हा म्हणजे क्राईम, आणि कराराचा भंग म्हणजे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट यांच्यापेक्षा वेगळा कसा आहे? हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर गोंधळ होऊ शकतो. चला आधी टॉर्ट आणि गुन्हा यातला फरक पाहू. टॉर्ट ही एक दिवाणी चूक आहे, म्हणजे दोन व्यक्तींमधला खाजगी मामला. इथे जो पीडित आहे तो स्वतः केस दाखल करतो आणि त्याचा उद्देश असतो नुकसान भरपाई मिळवणं. याउलट गुन्हा हा संपूर्ण समाजाविरुद्ध केलेलं कृत्य मानलं जातं. त्यामुळे सरकार म्हणजेच राज्य गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करतं आणि उद्देश असतो त्याला शिक्षा करणं. आणि हा फरक फक्त एवढाच नाहीये. मूळ कायदेशीर दस्तऐवज पाहिलं तर टॉर्ट आणि गुन्ह्यामध्ये अनेक फरक दिसतात. दोन्हीमध्ये कारवाईचा उद्देश वेगळा आहे, दोन्हींची प्रक्रिया वेगळी आहे, त्यामुळे हे दोन पूर्णपणे वेगळे कायदेशीर मार्ग आहेत.
बरं, आता टॉर्ट आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कराराचा भंग ह्यात काय फरक आहे ते बघूया. टॉर्टमधलं कर्तव्य हे कायद्यानं आपल्या सगळ्यांवर लादलेलं आहे. आपण ते निवडत नाही, ते संपूर्ण समाजाप्रती असतं. पण कॉन्ट्रॅक्टमधलं कर्तव्य हे फक्त त्या 2 किंवा अधिक लोकांसाठी असतं ज्यांनी तो करार केलेला आहे. शिवाय टॉर्टमध्ये नुकसान भरपाई सहसा ठरलेली नसते, पण कॉन्ट्रॅक्टमध्ये ती अनेकदा आधीच ठरवलेली असू शकते. हे सगळे फरक खूप महत्त्वाचे आहेत, कारण कोणती चूक झाली आहे याचं योग्य वर्गीकरण झालं तरच त्यावर योग्य कायदेशीर उपाय मिळू शकतो. टॉर्ट, गुन्हा आणि करारभंग या तिन्हीसाठी कायद्यात वेगवेगळे मार्ग आहेत. चला तर मग आत्तापर्यंतच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवूया. पहिला, टॉर्ट म्हणजे एक दिवाणी चूक किंवा वाकडं कृत्य. दुसरा, टॉर्ट सिद्ध होण्यासाठी चुकीचं कृत्य आणि कायदेशीर इजा या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्यक्ष झालेलं नुकसान आणि कायदेशीर इजा यात फरक आहे. आणि चौथा, टॉर्ट हे गुन्हे आणि करारभंग या दोन्हीपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तर आता आपल्याला टॉर्ट म्हणजे काय याची एक चांगली कल्पना आली आहे. मग जाता जाता एक विचार करूया का, की आपण रोजच्या जीवनात नकळतपणे एकमेकांप्रती अशी कोणती दिवाणी कर्तव्य पार पाडत असतो? रस्त्यावर गाडी चालवण्यापासून ते सोशल मीडियावर काही लिहिण्यापर्यंत विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?